सरकारच्या जमिनीवरती कोणी बांधकाम केलं तर आम्ही पाठिंबा देणार नाही। भारतीय जनता पक्ष अजिबात पाठिंबा देणार नाही। तुम्ही तुमच्या जमिनीवर मराठी भाषेत तुमच्या बाप दादाच्या जमिनीवर घर बांधलं तर अशा प्रकारचा घर तोडलं तर हे मोर्चा परत न नेता तुम्ही त्या वॉर्ड ऑफिसरवरती बसा। तुम्ही जर ठरवलं डीएमसी कडे जायचं तर डीएमसी कडे जावा, मी तिकडे येतो। जोपर्यंत याचा आपल्याला जबाब येत नाही तोपर्यंत घरी न जाण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे, तर हा प्रश्न सुटेल। नाहीतर फक्त मोर्चा काढण्यासाठी काढायचं, आमच्यासारख्यांनी नेत्यांनी येऊन भाषण करायचं, टीव्ही मध्ये लोक आज पाहतील, उद्या वर्तमानपत्रात छापून येईल, बाकी तुम्ही तुमच्या तिकडे राहणार। तुमच्या जीवनात काही परिवर्तन होणार नाही, काही परिवर्तन होणार नाही। आणि म्हणून या लढ्याला एकदम जमिनीवर उतरून लढावं लागेल। तुम्हाला जमिनीवर उतरून लढावं लागेल। आणि गव्हर्नमेंट लँड मध्ये पण मध्ये मंगलप्रभातजी आमचे पालकमंत्री झाले, त्यांनी खूप मोठा चांगल्या संकल्पनाला 150 एकर तिकडे डेव्हलपमेंट करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा संकल्प त्याने आणला। त्यावेळी पण मी बोर्ड लावून पाठिंबा दिला, परंतु त्या 150 एकर मध्ये पण ज्या सरकारच्या कायद्याप्रमाणे जर कोणाकडे फोटो पास असेल, टॅक्स भरत असेल, नियमात बसत असेल तर त्यांना पर्याय जागा देऊन सरकार निश्चित केलं पाहिजे। आणि तो 150 एकर पण आपण लोकांनी मोकळा करून सरकारला मोठा प्रकल्प करण्यासाठी दिलं पाहिजे। चुकीचं आंदोलन करणार तर आम्ही पाठिंबा देणार नाही। तुम्ही रास्त आंदोलन करणार, न्यायिक आंदोलन करणार, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू। आणि म्हणून सरकारी जमिनीवरती जर फोटो पास, आता फोटो पास म्हणतात का सिटी सर्वे मध्ये घोटाळे करून लोकांनी काढलं, तो एक प्रकार चालू आहे। एसआयटी बसवलं, शोधून काढा एसआयटीचे कोणते अधिकारी होते, त्यांनाही जाऊन आपण भेटूया। एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसून निर्णय करून लोकांना हैराण परेशान करण्याचा धंदा जर कोण करत असेल तर आपण लोकांनी ते चालून नाही घेतलं पाहिजे। त्यांनी येऊन नागरिकांना विचारलं पाहिजे का सिटी सर्वे प्लॅन लोक बनवतात। मागे 2-3 दशक सिटी सर्वे प्लॅन वर चालला सर्व। सिटी सर्वेचा प्लॅन कोण बनवून देतो? हे सरकारचे भ्रष्ट अधिकारी लोक पैसे घेऊन सिटी सर्वे नकाशावरती स्ट्रक्चर बसवतात, नंतर लोक स्ट्रक्चर बांधतात, कोर्टात जातात, स्टे ऑर्डर मिळतो आणि असा सर्व हा व्यवहार चालला। का सिटी सर्वेचा पाठिंबा किंवा सपोर्ट लोक घेतात? कारण 1962च्या नंतर बांधकाम नाही करायचा, बिल्डिंगच बांधायचा, परमिशन घेऊनच बांधायचा, अशा प्रकारचा एक नियम या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे। मी आताही मागे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, आयुक्तांना पत्र लिहिलं, हे 1962चा डेटम लाईन तुम्ही 2000 पर्यंत करा किंवा 2011 पर्यंत करा। आणि मी त्यांना स्पष्ट लिहिलंय, सरकारी जमिनीवर नका करू, प्रायव्हेट जमिनीवर करा। प्रायव्हेट जमिनीवरती लोकांनी घर नाही बांधलं तर कुठे बांधणार ह्याचा आम्हाला तुम्ही कळवा। आम्ही अज्ञान लोक आहोत, आम्हाला काहीच कळत नाहीये, आम्हाला काहीच कळत नाही। तुम्हाला हे माहित आहे का, हे सर्व मोठे मोठे मीटिंग होतात सर्व राष्ट्रांच्या, त्या राष्ट्राच्या मीटिंग मध्ये हे होतं, फुटपाथ वरती पण जर कोण असलं तर त्यालाही सरकारने घर बांधून द्यायला पाहिजे। माहिती आहे कायदा आहे। आणि घर बांधून कुठे दिला माहिती आहे? आपल्या बोरलीत कुठे दिलाय? बोरलीत पावनधामच्या बाजूला मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे, जी आपण लोकांनी लोकउपयोग कामासाठी घेतलं। 150 मुलांना पावसाळ्यात तिथे आणून ठेवलं, त्यांना जेवण दिल्या जातो, त्यांना शिक्षण दिल्या जातो, त्यांना सर्व प्रकारची व्यवस्था केली जाते। हे का केली जाते? कारण सर्व जे मोठमोठे विकसित देशातले लोक एअर कंडिशन ऑफिस मध्ये तिकडे बसून मीटिंग करतात, तिकडे कायदा पारित करतात आणि त्या लोकांनी पारित केलेला कायदा आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट होतो। परंतु जो माणूस स्वतःच्या जागेवरती घर बांधतो त्याचा घर बेकायदेशीर आहे म्हणून तोडून त्यांना बेघर करण्याचा काम होतो। अशा वेळी गणेश शेम म्हणून चालणार नाही। परत मी बोललो, मोर्चा काढणार, आपण येणार। संजय उपाध्यायांनी खूप चांगलं काम केलं, सर्व बीजेपी वाले दिसतात। या गावातल्या लोकांना येऊन द्या पुढे, गावातल्या लोकांना पुढे येऊन द्या। तुम्ही फक्त शेम करून नंतर तू आता घरी जाशील, शेम करून घरी जाशील तर म्युन्सिपाल्टीवाले या लोकांना आणखीन हैराण करतात, त्याला आणा कोण शेम बोलला म्हणून। काय बरोबर आहे? शेम भरून लढाई चालणार नाही। लढाई मोठी लढाई लागेल। लढाई लढत असताना पोलीस पकडेल ही मानसिकता तयार करून घरातून यायचं। पोलिसांनी जर नाही पकडलं तर आपला आजचा दिवस खराब असा समजायचं। पोलिसांनी जर पकडलं, आपल्याला बंद केलं तर आपला दिवस चांगला असा मानून न्यायाधीशासमोर उभं राहायचं।
तुम्ही सांगा, आम्ही आमच्या बापाच्या जमिनीवर घर नाही बांधलं तर कुठे बांधायचं हे तुम्ही आपण जजला विचारू. तुमच्या सर्वांच्या वतीने जर पोलिसने मला पकडलं तर माझी अटक व्हायची तयारी आहे. तुमच्या सर्वांच्या वतीने मी जजला सांगणार तुम्हाला जर भीती वाटत असेल तर. परंतु मला पोलिसांनी पकडलं तर पाहिजे ना. मला पोलिसांनी पकडलं पाहिजे, मला पोलिसांनी अटक केलं पाहिजे, मला पोलिसांनी उद्या न्यायालयासमोर उभं केलं पाहिजे, तर मग मी तिकडे सांगेन. आणि म्हणून हे मोर्चा आता तुम्ही ठरवलं तसा जाव, कुठे न्यायाधी तिथे DMC कडे जर गेलात तर मी येणार. आणि मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कायदेशीर परवानगी देऊन जो स्ट्रक्चर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडलं, त्या सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इकडनं जोपर्यंत बदली होत नाही, त्यांना कामावरून बरखास्त, पहिला बदली नंतर बरखास्त, ते कोर्टात सिद्ध झाल्यानंतर बरखास्त होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या मोर्चा किंवा मीटिंगला मी बोरलीच्या वॉर्ड ऑफिसमध्ये येणार नाही. हे मी ठरवलेलं. मी माझा काम माझ्या पद्धतीने करतो. जे मी करू शकतो ते मी ठरवतो. मला त्याच्यात कोणाची पाठिंब्याची आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.